हो, आज तुमच्या जनता दरबारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. काय नेमक्या शेतकऱ्यांच्या वेदना आहेत? खरं तर बोगस बियाण्याच्या तक्रारी भरपूर आलेल्या आहे. त्याचे पंचनामे झालेले दिसत नाही आणि कृषी अधिकारी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे उत्तरं देऊन उलट त्यांना अधिक अडचण निर्माण कशी होईल अशा पद्धतीची वागणूक दिल्या जातं, असे पण काही तक्रारी आहे. सावकारकीचे 2024ला वाशिमचं प्रकरण क्लोज झालं आणि अजूनपर्यंत त्याचा निर्णय झाला नाही. आता 2024, 25, 26 2 वर्ष अगोदर निर्णयासाठी बंद केलेली फाईल जर प्रमाणपत्र देत नसेल तर त्याच्या अधिकाऱ्याचं काम किती संत गतीनं चालतंय असं एकंदरीत चित्र आहे. आणि मला वाटतं बोगस बियाण्याच्या बाबतीत केंद्रीय कृषी मंत्र्यांना याच्यावर कायदा करणं फार गरजेचं होतं. काय होतंय का आपण बोगस बियाणं आता मुख्यमंत्र्यांनी आम्ही आव्हान दिलं का त्या बुस्टर कंपनीचं आम्ही कार्यालय जाळू. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं डीपीडीसीतून आम्ही बियाणं देऊ. आता बियाणं दिल्यानं चालणार आहे का? फक्त तुम्हाला त्यांना पेरणी गिरणीचा खर्च पण द्यावा लागेल, दुबारा पेरणी करावं लागतं त्याला, आणि नाही साधलं तर त्याचा वर्षभराचा उत्पन्नासहित त्याला पैसे दिले पाहिजे. कायदा नसेल तर कायदा केला पाहिजे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी याच्यावर हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. आणि ते जर या संदर्भात जर निर्णय घेत नसेल तर आम्ही सांगतोय आमचा जो आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकारलाय तो केल्याशिवाय राहणार नाही. दुबार पेरणीला देखील शेतकऱ्याला मोठं समोर जावं लागत आहे. हा बरोबर आहे. एकतर पाऊस नाही त्याच्यामुळं आणि बियाणं बोगस आलं त्याच्यामुळं दोन्ही एकूण मरण आहे. म्हणजे वरच्या वाल्यानंही मारलं आणि खालच्या वाल्यानंही मारलं. मग आता त्यानं जाव कोणाकडे असा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मला वाटते दुबारा पेरणी आणि एकंदरीत जो मनपश्चाताप होतोय की बाबा आपण इतक्या कष्टानं बियाणं आणल्यावर निघत नाही. आणि आता तुम्ही 5-6 दिवसात उपलब्ध करा, नाही तर आम्ही 18-19ला त्या बुस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकतो, ऑफिस पेटून टाकतो. ते नाही आम्ही पण करतोय कारवाई. बिलकुल ते लोकांना आतील घडवायला पाहिजे. काय नाही तर आम्ही पेटवतो म्हणून सांगून देतो त्यांना, नाही तर आम्ही ते तहलका करतो. बच्चू कडू बोलतो. 80% बुस्टर कंपनी आहे ना, बुस्टर कंपनी. सोयाबीनचं 75% बी कामात आलेलं नाही. बुलढाणा जिल्ह्यात 690, अकोला जिल्ह्यात 865, अमरावती जिल्ह्यात 633. म्हणजे इतकं नुकसान झालं बियाणं बोगस निघाल्यामुळं. आणि काही कारवाई काहीच नाही. म्हणजे तुमच्याकडे आता आपण गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल होऊन आता शेतकऱ्याला पेरायलाच बी नाही आहे ना. शेतकरी कधी पेरणार बी? तुम्ही सांगा तर डबल पेरणी करायची असली तर त्याला बी तर उपलब्ध शासनानं लगेच करून दिलं पाहिजे, नाही तर कंपनीकडून करून घेतलं पाहिजे तुम्ही. कंपनीकडून करून घ्यायला पाहिजे आणि त्या पेरणी गिरणीचा खर्च तातडीने दिला पाहिजे. खर्च कंपनी दिला पाहिजे. आपण ते नवीन बियाणे कायद्यामध्ये तरतूद पण तशीच करतोय. आता उलट आपण ती फार स्ट्रॉंग करतो. मी बघतो तरी पण. आणि त्याची अनुवांशिक चाचणी केली पाहिजे त्या बियाणाची, ज्याच्याकडे आहे त्याची ते चाचणी जर केली तर लक्षात येणार नाही. आणि आता तुम्ही 5-6 दिवसात उपलब्ध करा, नाही तर आम्ही 18-19ला त्या बुस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकतो, ऑफिस पेटून टाकतो. ते नाही आम्ही पण करतोय कारवाई. बिलकुल ते लोकांना आतील घडवायला पाहिजे. काय नाही तर आम्ही पेटवतो म्हणून सांगून देतो त्यांना, नाही तर आम्ही ते तहलका करतो. हे पुढं कुठल्याही कंपनीनं अशा पद्धतीनं धाडस केलंच नाही पाहिजे. बरोबर आहे. आयुष्य खतम होतं त्या शेतकऱ्याचं. आपण पूर्ण आपण ते कायद्यात अशी तरतूद करतोय की त्या हंगामाचे पूर्ण पैसे त्या कंपनीला द्यावं लागतील, अशी तरतूद करतोय. आता तर गेलेला मेलेला बिचारे. आता सरकारनं समोर आलं पाहिजे ना. मग तुमचा कायद्यात तरतूद नाही तर सरकारला प्रस्ताव पाठवा मदतीचा, का जेवढं नुकसान शेतकऱ्याचं बियाणामुळे झालेलं आहे. त्याला ऊन तापली तरी आपण चर्चा करतो, पण पावसानं जेवढं नुकसान झालं नाही त्यापेक्षा धोरणामुळे जास्त नुकसान होते. पाऊस एका वर्षात लुटून चालला जातं थोरात साहेब, पण तुम्ही घेतलेले धोरण शेतकऱ्याला आत्महत्यापर्यंत नेतं, याची खऱ्या अर्थानं तपासणी झाली पाहिजे. आज इकडले तिकडे आले, तिकडून इकडे आले म्हणून त्याचा काही नवीन प्रश्न निर्माण झाले असं नाहीये. प्रश्न तेच आहे, पण सत्ता बदलता आणि मग बोलणाऱ्याचे चेहरे बदलून जातं. अध्यक्ष महोदय, जेवढं नुकसान अतिवृष्टीनं झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त नुकसान हे धोरणामुळे झालं. अध्यक्ष महोदय, आमचे धोरण चुकीचे होते. अध्यक्ष महोदय, अरे एक पाऊस आला, नदी नाले भरले, सगळं झालं, त्याच्यात काय नुकसान झालं असेल, पण त्याचे फायदे पण तिकडे बाजूने आहे. धरणं भरली ना तुमची. अध्यक्ष महोदय, जे दुष्काळ होता, ओला दुष्काळ होता, त्यामुळे जे काही
ओसाड राहणारे आम्ही पाहतो, करोडो असणारा शेतकरी असाल, अधिक काही भाग असाल जिथं पाण्याची व्यवस्था नसाल, ते आज तरी सुखी आहे ना अध्यक्ष महोदय. पण तुमचे धोरण, काँग्रेस सत्तेत होती अध्यक्ष महोदय, स्वामीनाथन आम्ही स्वीकारला, पण स्वामीनाथन रुजू नाही केला अध्यक्ष महोदय. स्वामीनाथन आयोग जर त्यावेळेस आम्ही पाहतोय जर तो रुजू केला असता, अंमलबजावणी केली असती, तर अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या आत्महत्या 50% पेक्षा कमी झाल्या असत्या. बीजेपी सरकार आलं, असं वाटलं ते स्वीकारणार, त्यांनी हात वरते केलं, जाहीरच केलं. अध्यक्ष महोदय, मी कोणत्या पक्षाचा हा विषय महत्वाचा नाही आहे, मी कुठल्या बाजूने बसलो हा विषय महत्वाचा नाही आहे. मी भाजप शिवसेनेच्या पक्षाला पाठिंबा दिला आणि म्हणून मी शपटी हलवाची हा विषय महत्वाचा नाही आहे. अध्यक्ष महोदय, विषय महत्वाचा आहे जो काम कष्ट करणारा आमचा शेतकरी आहे, जो 8 घंटे आम्ही मेहनत केल्यानंतर रक्त आटवतोय, पाणी आटवतोय, घाम गाळतोय अध्यक्ष महोदय, त्याच्या हाती येतं काय? लूट. तुम्ही अर्ध तूर खरेदी केली नाही, खरेदी केंद्र सुरू केले, आमचंच महाआघाडी सरकार होतं, केलं पडोळे साहेब? नाही, दिलं लुटून. आज धान उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडला, तूर उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडला, अजून त्याचे अर्धे पैसे नाही आहे. भाई एकाएक अतिवृष्टि आली, आग आग लग, और तुम जो तलवार चलाते हो उसका क्या है? अरे ही तलवार चालवलेली दिसत नाही अध्यक्ष महोदय. येणारा पाऊस धोधो पडला तो दिसतं, पण आम्ही सगळे मिळून शेतकऱ्याला कापतो ना कसायासारखे, ते दिसत नाही. आम्ही सगळेच नालायक आहोत, आमच्या आवडे नालायकच नाही कोणी. म्हणजे ते म्हणते ना, जखम झाल्यावर मीठ टाकतो ना आपण जखमीवर, त्याची औलाद आहो आपण, जखमीवर मीठ टाकणारी औलाद. उगाच पावसाचं नाव बदनाम करायचं. 10,000 क्विंटल कापूस गेला जेव्हा व्यापाऱ्याच्या हाती कापूस होता. आम्ही तूर डाळ आयात केली, आम्ही कांदा आयात केला, पण तेव्हा आम्हाला पक्ष महत्वाचा असतं अध्यक्ष महोदय, कारण पक्षाच्या विरोधात बोलता येत नाही. मी तो म्हणतो पक्षविरोधी कायदा हा संपून टाकला पाहिजे. ह्या पक्षानं ही जी मक्तेदारी सुरू केली ना, अरे तुमच्या राज्यात जर तुमच्या भागातला एखादा नुकसान होत असेल आणि एखादा कायदा येत असेल आणि त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघाचं नुकसान होत असेल, तर मैं बोल नहीं सकता हूं क्योंकि मेरी पार्टी की सरकार है, मैं बोल नहीं सकता. अमेरिकेत कुठं पक्षविरोधी कायदा आहे? नाही आहे. तिथं तो माणूस स्वातंत्र्य आहे. मत कोणाचे? जनतेचे. हुकुमशाह क्या? नेताओं की. अरे मत साले त्या शेतकरी मारतंय, ते रोजगार हमी मिनिस्टरचं असो का कोणते आमचे देसाई मिनिस्टर हो का कोणी असो, मत कोणाची आहे? शेतकऱ्याची आहे. पण गुलामी कोणाची आहे? नेत्याची. कुठपर्यंत चालणार आहे? आज अतिवृष्टीमध्ये घेतो किती आपण? 5,000 सानुग्रह अनुदान 5,000. अरे एका घरात 6,000 6 लोक आहे, वरचं छप्पर पडलं, पूर्णतः जेव्हा घर पडतं अध्यक्ष महोदय, तेव्हा त्या घरात काहीच राहत नाही. पिठापासून तर त्या मीठ गीठ ते काय म्हणते तिखट गिखट सगळं संपलेलं असतं. कुठेतरी बाहेर ठिकाणी ठेवावं लागतं 2-3 दिवस, घर सुकेपर्यंत त्याला घरात जाता येत नाही. तुमच्या आमचे हे दिवे आहे ना एवढे, याच्यातला एकाचा लहानसं किरण सुद्धा त्याच्या घरात जात नाही. लाज वाटते कधी कधी, असं वाटतं इथंच काही करून टाकाव. 5,000. अरे 5,000 काय होणार आहे? रणवीर भाऊ तुम्हाला माहित आहे होते 5,000? 5 टिनाने होतो. जेव्हा घर पूर्ण मातीचं घर दफा होऊन जातं. आमची योजना कशी आहे? पंतप्रधान आवास योजना. आणि कोणाला दिल्या जाते माहित आहे? पहिले सर्वेक्षण होते गावात. साधी सोपी पद्धत आहे अध्यक्ष महोदय. घर द्यायचं आहे ना तुम्हाला, एवढा सगळा सर्वे करायची काय गरज आहे? आज जे मरण पावले ना अध्यक्ष महोदय, नदीत किंवा नाल्यात होऊन जास्त नाही मेले, घर पडून